आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. दिल दोस्ती आणि पेट पूजा किंवा दिल दोस्ती और पेट पूजा अशी सिरीज चालू आहे आणि ग्रुप्सबद्दल आपण चर्चा करतो. सगळ्यात फास्ट ग्रुप कुठे भेटतात माहिती आहे का? ट्रेनमध्ये. सकाळची ट्रेन असते ना 7ची 7:15ची थडात थडात मग तिथे ते ग्रुप जमलेले असतात की चौथी सीट आपल्या पुढच्या स्टेशनसाठी चौथी सीट अडवून ठेवणे. भजन मंडळी किंवा बायकांचे ग्रुप जमलेले असतात. ऑफिसमध्ये काय काय चालतं आणि मग लाँग रूट जे असतात ना म्हणजे 1.5 तासाचा प्रवास मग त्यांच्या डब्यांची देवाणघेवाण चालली असते. थोडक्यात काय ट्रेनमधले ग्रुप असतात ना हे रोज भेटतात. शाळेतले ग्रुप कधी ना कधीतरी भेटतात किंवा कधीतरी भेटतात पण ट्रेनमधला ग्रुप रोज भेटतो. तर असाच ग्रुप आज एक इथे आलेला आहे. ट्रेनमधला नाही आहे पण शाळेपासून आजपर्यंत सगळे एकत्र आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय कुठला ग्रुप आहे तुमचा? कुठली शाळा? काय? आमचा ग्रुप अहमदनगरमध्ये. अहमदनगर. श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी अहमदनगर. बापरे रिहर्सल करून आला की बरं आता आपण ओळख करून घ्या. तुमची ओळख द्या. माझं नाव मंगेश कुलकर्णी. मंगेश. मी सध्या पुण्यात आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. व्हेरी गुड. माझं नाव प्रतीक सुदामे. मी नगरमध्येच असतो. मी BSc इलेक्ट्रॉनिक्स केलं आहे आणि मी MPMला पण ॲडमिशन घेतली. पर्सनल मॅनेजमेंट कोर्स आहे. बरं त्याला MPM. ओके. माझं नाव आशिष करमरकर. मी BCom पासआउट झालो आहे. आता MBA साठी फॉर्म भरलेत. आता MBA करतोय. बरं नोकरीवाले या ग्रुपमधला तुम्ही एकटे? येस. कसं काय लवकर लागलं मग? हे 2 वर्ष मागे पडले? नाही स्पेशलायझेशन चालू आहे. तुझी ओळख? माझं नाव गौरव ओक. मी BA पासआउट आहे आणि मी आता एअरटेल पोस्टपेडमध्ये जॉबला आहे. व्हेरी गुड. मी प्रसन्न जोशी. मी सध्या नाशिकमध्ये लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला KK वाघ कॉलेजला. आणि मी MBAची पण प्रिपरेशन करतोय. व्हेरी गुड. तू? सर माझं नाव सागर गुंजाळ. मी ॲक्च्युली 10वीपर्यंत या सगळ्यांबरोबर एकत्र होतो समर्थ शाळेमध्ये. नंतर वडिलांच्या नोकरीस्तव मुंबईला यावं लागलं. मुंबईला इंजिनिअरिंग सध्या स्थायिक मुंबईत आहे? येस. ओके. आणि जॉबला पण आहे ॲज अ टेक्निकल इंजिनियर म्हणून. कुठे? एंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी? येस प्रायव्हेट कंपनी आहे. ओके. म्हणजे ठीक आहे. म्हणजे आता साधारणपणे तिघंच म्हणजे तुमच्या 6 जणांपैकी तुमचं दोघांचं शिक्षण इथे चाललंय आणि तुझं शिक्षण चाललंय. तुझं शिक्षण चाललंय. ओके ठीक आहे. म्हणजे तुम्ही पार्ट्या बिर्ट्या करता तर ह्यांच्याकडूनच पैसे उकळत बात आहे. जो नोकरी करतो त्याने पार्टी द्यायची. येताना पण यांच्याचकडनं घेतली सर. ओके. मग मला सांगा आता नगर जिल्हा की तिथे अजूनही कसं आहे की मुंबईमध्ये वाचन संस्कृती कमी झालेली आहे. बरोबर. वाचन संस्कृती कमी झालेली आहे. नगरमध्ये वाचन संस्कृती किती आहे? म्हणजे आता तुमचंच उदाहरण घेऊ. तू राहायला पुण्यात ना? मी नगरला. तू पुण्यात. पुण्यात कोण आहे? तू पुण्यात आहेस. ओके. तर आता नगरमध्ये राहणारे तुम्ही जे आहेत तुमच्याकडे वर्तमानपत्र किती वाचलं जातं? म्हणजे तुझ्याकडून जे आज स्थायिक नगरमध्ये आहेत ते फक्त क्रिकेटची बातमी वगैरे असेल तर म्हणजे तुझा इंटरेस्टचा जो भाग आहे तो तू पण जनरली जर नगरमध्ये बघायला गेलं ना आपण तर नगरमध्ये काही लोकल पेपर्स आहेत. ओके. तर काय केलं जातं की सकाळी एक पेपर लावला जातो आणि ॲज वेल ॲज इव्हिनिंगला पण पेपर लावला जातो आणि इव्हिनिंगला कधी कधी 2 पेपर सुद्धा लावले जातात. सो आपण जे म्हणतोय ना की नगरमध्ये वाचन संस्कृती अजूनही टिकून आहे यात खरंच तथ्य आहे. नगरमध्ये अजूनही वाचन संस्कृती खरंच टिकून आहेत. कसं होतं की सध्या चालू आहेत नाट्य पण अजूनही रसिक आहेत. म्हणजे मला आठवतंय म्हणजे आता पूर्वी अजूनही ते बंद होतं. उन्हाळा सुरू झालं की ते थिएटर बंद होतं नगर वाचनालय. उन्हाळा सुरू झालं बरं का म्हणजे आमच्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा माहिती असणं महत्त्वाचं आहे की अहमदनगरमध्ये एकच थिएटर आहे ते म्हणजे नगर वाचनालय. आणि उन्हाळा सुरू झाला
की ते थिएटर बंद होतं, इथे नाटकाचे प्रयोग करू नका असं स्पष्ट सांगितलं जातं, कारण तिथे व्हेंटिलेशनची कमी आहे. बरोबर. पण आजही ते थिएटर अजूनही आहे की नाही आता मला माहीत नाही आहे, ते असावं अजूनही. पण इन द गिव्हन कंडिशन रसिक प्रेक्षकही तिथे येऊन नाटक बघायचे, ते तेवढंच एन्जॉय करायचे. म्हणजे पहिली लाईन त्याची भरतनाट्य मंदिरला अशी आहे ना तशी आहे त्याची पहिली लाईन, बरोबर, त्या थिएटरची. आणि आम्हीही स्टेजवर तसंच प्रयोग करायचो. म्हणजे काही कितीही वाईट परिस्थिती असली आम्ही तिथे प्रयोग करायचो, केवळ प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद तिथे आहे म्हणून. तर थोडक्यात मला असं विचारायचं आहे की आता म्हणजे आता थोडा विषय आपण बदली करू की नगरमध्ये किंवा मुंबई पुण्यामध्ये जेवढे ओपनिंग तुमच्या यंग जनरेशनमध्ये आहेत, यंग जनरेशनला आहेत, तेवढे ओपनिंग तुम्हाला नगरमध्ये आहेत का? पुणे मुंबईला जर कम्पेअर केलं तर नगर इज म्हणजे नगरमध्ये एवढा स्कोप नाही, कारण नगरमध्ये मल्टीनॅशनल आणि कमर्शियल स्कोप थोडा कमी आहे. नगरमध्ये प्रायव्हेट सेक्टर्स जास्त आहेत. पण ते उदाहरणार्थ तुम्ही आता धरून चला, बँका आहेत प्रायव्हेट, त्या जास्ती आहेत तिथे नगरमध्ये. हां, नॅशनलाइज बँका जर धरल्या, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI यासारख्या बँका आहेत. अच्छा, बँक इन्स्टिट्यूशन्स खूप आहेत, बँक इन्स्टिट्यूशन्स भरपूर आहेत. आणि MIDC जो एरिया आहे त्याच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, त्या कमी आहेत. बरं, MIDC एरिया असूनही तिथे मल्टीनॅशनल कंपनीज कमी आहेत. काय कारण असू शकतं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? एक यंग जनरेशनचं एक थिंकिंग असतं ना, पाणी हे आपल्याकडे असेल की बेस्ट होईल. पाणी नाही नगरला, वीज नाही. या दोन मुख्य गरजा जेवढ्या आहेत तेवढ्या पूर्णच होत नाहीत. बँका खूप आहेत, त्यावरती पैसे खूप आहेत. बरोबर, ज्यावरती बँका भरपूर आहेत त्यावरती पैसे आहेत, फक्त इच्छाशक्ती नाही. असं मुळात काय होतं माहिती का, 11वी-12वी नंतर नगरमधले मुलं सगळे पुणे किंवा मुंबईमध्येच जास्त करून त्यांना सेटल व्हायची इच्छा असते. कारण नगरमध्ये तेवढं वातावरण मिळत नाही. हे बघ, आई वडिलांना सोडून कोणाला राहायला आवडतं? कोणाला नाही. बरोबर. म्हणजे आपल्याकडे काय अमेरिकेसारखी संस्कृती नाही की 18 वर्ष झालं की बाप सांगतो जय घराबाहेर जातो, अशी आपल्याकडे संस्कृती नाहीये. नाईलाजाने ते 11वी-12वी नंतर मुलांना इकडे नाईलाजाने यायला लागतं. पण तिथे चांगलं हे असेल. बरोबर. शिक्षणाचं कसं आहे तिथे नगरमध्ये? शिक्षणाच्या आहेत संस्था आहेत, त्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जशा संस्था आहेत किंवा मुंबई पुण्यामध्ये जशा संस्था आहेत, संस्था नगरमध्ये गेल्या 5 ते 10 वर्षाचा जर आपण कालावधी बघितला ना सर, तर गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये पुणे मुंबई इतक्या नव्हत्या, पण आता तशा होत आहेत तिथे. शैक्षणिक संस्था तिथे होत आहेत आणि डेव्हलपमेंट आहेत सध्या. पण सर नगरमध्ये क्वालिटी ऑफ एज्युकेशन खूप चांगलं आहे. म्हणजे जर तुम्ही 10वी किंवा 12वीचे बोर्डाचे निकाल जर बघितले तर नगरमधला टॉपर हा असतो. म्हणजे जे काही जर काय आपण फर्स्ट 10 काढले, फर्स्ट 20 काढले, तर त्यामध्ये नगरचा कोण ना कोण हे 100% असणार. सो दो द हुशारी आहे, पण योग्य त्यांना वाट नाही. आता आम्ही IT क्षेत्रातले मुलं, म्हणजे आम्ही कॉम्प्युटर सायन्स किंवा आता नगरमध्ये IT क्षेत्राला स्कोपच नाहीये. म्हणजे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल साठी भरपूर कंपन्या आहेत. पण जसं तुम्ही म्हणाल तसं मला अजिबात नाही आवडत, मी आई वडिलांना सोडून पुण्यामध्ये का राहू. पण आता नाहीचे स्कोप, मग काय करणार? कसं आहे की 100 रुपयात 4 माणसं राहू शकतात, 100 रुपयात 2 माणसं सुद्धा राहू शकतात. बरोबर. त्यामुळे आपण मध्यमवर्गीय असल्यामुळे 100 रुपयात 4 माणसं जर राहत असतील तर मुद्दामून 2 घरं करून 100 रुपये इथे आणि 100 रुपये इथे असं का खर्च करू? बरोबर. हा आता पुण्यात राहतो, ह्याच्यावर महिन्याला 100 रुपये खर्च, ते तिकडे राहत म्हणजे महिन्याला 100 रुपये. जे काम 75-100 सव्वाशे मध्ये होऊ शकतं त्याला 200 रुपये खर्च. सो थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तिकडचं ते यंग जनरेशन आहे त्यांना मुंबई पुण्याकडे धाव घ्यावी लागते. सर आणि कसं आहे की आम्हाला 12वी नंतर भरपूर साऱ्या फील्ड कळल्या. म्हणजे एज्युकेशन शिवाय आम्ही जास्ती या पण ऍक्टिव्हिटीज होतात बाकीच्या शहरांमध्ये, त्या ऍक्टिव्हिटीज डोळ्यासमोरच नसतात, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात काही घेऊ शकत नाही. बरोबर, करेक्ट. आता तू मुंबईत किती वर्ष झाली येऊन? मुंबईत तरी सर 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली. आता थोडंसं नगर विसरला असेल तू? थोडंसं, पण सर अजूनही विसरलेला. शाळा आणि मित्र दोन नाही. त्यांनी विसरायचं ठरवलं तरी विसरू देणार नाही. तडी पडेल ना त्याला. म्हणजे त्याला बाकी काही नाही आठवणार, पण लेक्चर बरोबर आठवते. आम्ही शाळेत केलेल्या गमती जमती अजूनही आठवतात. झालेली शिक्षा कधीच विसरू शकणार नाही. हे सगळं विसरायचं नसतंच कधी. बरं, आज आपण इथे आपण जमलो ते खाण्यापिण्यासाठी जमलो. बरोबर. तर आता तुम्ही सगळे नगरमध्ये तुम्ही दोघे तिघे राहतात, बरोबर, बाकी सगळे वेगवेगळे राहतात. तू तर पुण्यात मुंबईत राहतो, तू नाशिकमध्ये कोणाकडे राहतोस? मी माझं रेंटवरती एक हाऊस घेतला, तिथे राहतो मी. पण जेवणाचं काय करतोस? मेस. हो, बनवत वगैरे नाही का? नाही बनवायचं, फार वाळून गेलाय सर. बाहेरचं खाल्लं की असंच. सर प्रयत्न करून पाहिले मी, जमलं नाही मग सोडून दिलं. बरं, ठीक आहे. आज आपल्याला किचनकडे जायचं आहे. फक्त कसं आहे की आता 2 ग्रुप आपण केलेत. हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे. तुम्ही दोघं बनवणार. बरोबर आहे.
तुमच्या दोघांपैकी पहिलं कोण बनवणार ह्याच्यावर चर्चा न करता आपण एक छोटीशी कॉम्पिटिशन घ्यायची आणि त्या कॉम्पिटिशन जो विनर आहे त्याने पहिला पदार्थ करायचा. नक्की नक्की. या. चला मंडळी, सागर आणि प्रतीक कॉम्पिटिशनसाठी तयार झाले आहेत. अगदी सोपं आहे, अगदी डफ्फर कॉम्पिटिशन आहे असं आपण म्हणूया. एक काडी घ्यायची, ती पेटवायची आणि एका काडीत जास्तीत जास्त त्या हे जे पणत्या आहेत ते पेटवायचे एका काडीमध्ये आणि ती काडी विजली की कंपल्सरी थांबायचं, म्हणजे पुढे काहीच करू शकत. ओके, रेडी? येस सर. ओके, थांबा. अँड युअर टाइम 1 मिनिट आहे. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. फक्त तू सेफ झालं बस, तू नाही ती चल नाही पुढची ब्लॉक करू. ओके 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 3 1 4 2 6 याला म्हणायची हवा 3 म्हणजे याचा अर्थ कोण जिंकलाय? आमचे मित्र प्रतीक जिंकलेला आहे. ओके, प्रतीक रेसिपी पहिली प्रतीक बनवणार आहे आणि आशिष आणि त्याची गँग या किचन मध्ये आलेले तुमचं तिघांचे मनापासून स्वागत. आशिष, पहिल्यांदा तू काय बनवणार आहेस मला सांग? मी आज शाही मिरची बनवणार. शाही मिरची? हो. ही कशी सुचली आणि आजपर्यंत कधी केलीस का तू? का आमच्यावरच प्रयोगशाळा आहे? आधी केली घरी, आपल्या घरच्या किचन मध्ये दरवी हा पदार्थ करून बघितलेला येते. हो. ओके, बरी लागते आणि हो छान लागते. छान लागते. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? बारीक रवा, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं 2 चमचे, थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं अगदी थोडं आणि घट्ट भिजून घ्यायचं. 2 तास ठेवून द्यायचं. हा रव्याचा गोळा आहे? हो, रव्याचा गोळा. ओके, हे दाण्याचं कूट आहे, हे खजूर आहेत, ड्रायफ्रुट्स आहेत, मनुके आहेत, तिखट आहे, जिरेपूड आहे, धनेपूड आहे आणि चाट मसाला. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिले? कृती इथे तेल तापत ठेवलं बरं का, मी अतिशय ब्रिलियंट मुलगा आहे. आता सर्वप्रथम आपल्याला बाऊल लागेल. तुला बाऊल लागेल. आता काय करणार? आता ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स घ्या. ओके, त्यानंतर खजूर, बेदाणे, दाण्याचे कूट. ठीक आहे, चमचा घे पाहिजे, भस्कन पडेल. त्यानंतर थोडंसं तिखट टाकून घ्यायचं. तुझा नेहमीचा आवाज लावता ना. थोडंसं तिखट टाकून घ्यायचं. आता कसा बरोबर आला बघ. ओके, धनेपूड, जिरेपूड आणि हा चाट मसाला. ओके, हे सगळं आपल्याला एकत्र करायचं. पाणी लागेल मिश्रण करायला? पाणी नाही. मग हे असंच करायचं? असंच. हाताने जास्त चांगलं होईल. हो, हाताने. शेवटी हात काय वाटेल ते करा तुम्ही. हे एकत्र करून घ्यायचं. एकजीव झालं. यस. ओके, आता काय? आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. बरं, ह्याच्यापेक्षाही छोटे गोळे. हे काय केलंस मला परत एकदा सांग, म्हणजे खव्यांच्या लक्षात येईल काय केलंस. याच्यात काय काय आहे? ह्यामध्ये रवा घेतलाय बारीक, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलंय. 1 वाटी रव्यामध्ये 2 चमचे तेल, थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून ते भिजवून घ्यायचं आणि 2 तास ठेवून द्यायचं. 2 तास ठेवून? हो, 2 तास ठेवून द्यायचं आणि मग 2 तासानंतर मग असं तयार होतं. बरं, आणि मग त्याचे छोटे छोटे असे गोळे करायचे. आता हे लाटून घ्यायचं पुरीसारखं. ओके, आता याचा आपण मिरचीसारखा एक शेप करून घेऊयात, जेणेकरून आपल्या रेसिपीचं नावच आहे शाही मिरची. तर मिरचीचं काही ते जवळपास असावं. हे त्यात घालायचं. आता हे आपण केलेलं मिश्रण हे याच्यात आपण घालूया. ही डिश पहिल्यांदाच बघितली, मिरची नसलेली शाही मिरची. की आपण त्याला वरच्या बाजूने मिरचीसारखा. देठ जास्त मोठं नको आहे बरं का. आता मिरची एवढी देठ एवढा असं नाही. अरे फर्स्ट क्लास, बढिया. द्या सोडून द्या. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपल्याला सॉस बरोबर पण खाता येते किंवा पुदिन्याची चटणी असेल तरी आपल्याला चालतं. व्हरायटी आहे, वेगळा प्रकार आहे, कोणालाही करता येण्यासारखा प्रकार आहे. आमच्या घरच्यांना गॅरंटी नव्हती की आम्ही असं काही करू शकू. झी मराठीचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आहे.
फर्स्ट क्लास. रेडी टू इट. यस. घ्या, लिहून घ्या साहित्य आणि कृती. शाही मिरची बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मीठ आणि पाणी घालून भिजवलेला रवा, दाण्याचं कूट, खजूर, ड्रायफ्रूटची भरड, मनुके, तिखट, जिरेपूड, धणेपूड आणि चाट मसाला. कृती: प्रथम एका बाउलमध्ये ड्रायफ्रूटची भरड घेऊन त्यामध्ये खजूर, बेदाणे, दाण्याचं कूट, तिखट, धणेजिरे पूड आणि चाट मसाला घालून सारण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या रव्याची पुरीसारखी लाटी लाटावी, त्याला मिरचीचा आकार द्यावा, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि दाण्याच्या कुटाचं सारण भरावं आणि शाही मिरच्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. चला आता आपण जाऊ पुढच्या रेसिपीकडे. गौरव, पुढची रेसिपी काय आहे? आपल्या पुढच्या रेसिपीचं नाव आहे भरवा पडवळ. भरवा पडवळ. हो. भरवा म्हणजे भरवा. दोन्ही अर्थ होतात, भरवा पडवळ आणि भरलेला पडवळ, म्हणून भरवा पडवळ. भरवा पडवळ. मला साहित्य सांगतोस काय काय? पडवळ, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, जिरे पावडर, बडीशोप, हिंग, कोथिंबीर, तीळ, हिरवी मिरची, धने पावडर, मीठ, तिखट, हळद. साहित्य बघायला जाऊया कृतीकडे. तेल नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तेल तापलेलं आहे, हा पण आता तयार झालेला आहे. आता काय करायचं मला सांग. आता सगळ्यात पहिले आपल्याला धने पावडर, जिरे पावडर, हिंग, हळद, तिखट या सगळ्याची फोडणी द्यायची. करून घ्या फोडणी. हे घे. जिरे पावडर टाकली. ओके. आपण पहिल्यांदा काय टाकलं? सगळ्यात आधी आपण धने पावडर टाकली. ओके. त्याच्यानंतर जिरे पावडर टाकली. आता आपण हळद टाकतोय. ओके. त्याच्यानंतर थोडंसं तिखट टाकणार आहोत त्याच्यात. ओके. त्यानंतर टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा याचं एकत्रच. हो, याचं मिक्सचर आपण त्याच्यात टाकणार आहोत. ओके. या सगळ्याला थोडा वेळ जरा परतवायचं आहे आपल्याला. मिरची कधी घालणार मग तू? मिरची घालीन ना. आता कोथिंबीर, मिरची आणि बडीशोप हे सगळं आपण वरून टाकणार आहोत. बडीशोप जेवण झाल्यानंतर आपण खातो ना, तेवढीच टाका. या सगळ्याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आधी. ते सगळं मिश्रण एकजीव झालं, परतलं व्यवस्थित की त्याची एक आपल्याला थोडी वाफ येऊन द्यायची. एक वाफ. बर. आता त्यातलं गणित काय आहे? ह्यातलं गणित असं आहे सर, आता ह्यातलं जे वाफ निघालेलं जे मिश्रण निघेल ते आपल्याला या पडवळामध्ये भरायचंय. स्टफिंग करायचं. त्याचं स्टफिंग करायचं आपल्याला. त्याचं स्टफिंग केल्यानंतर साईडनी त्याला तीळ लावायचे. तीळ? हो. म्हणजे तीळ लावण्याचं खास कारण असं आहे की त्याला आपण खोबरेही लावू शकतो, पण हल्ली थंडीच्या दिवसात तीळ चांगला असं म्हणतात म्हणून तीळ लावतोय आपण. बरं. साईडला म्हणजे इथून? इथून. ओके. मला वाटलं इथे. नाही, साईडला. इथून. झालं का बघ? आली. वा. मीठ चवीपुरतं घालायचंय. आता आपल्याला सगळं हे काढून घ्यायचं आणि त्याच्यात स्टफिंग करायचं. ओके. आता आपल्याला हे स्टफिंग करायचं याच्यात. आयडियाची फायडिया सांगतो तुला. खाली का अजून आलं नाही असा प्रश्न पडलाय ना तुला? हे स्टफिंग जेव्हा व्यवस्थित होईल त्याच्यानंतर आपण त्याच्यात तीळ लावणार साईडने. गुड. आता या त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करायचं. शॅलो फ्राय. मस्त. बढिया. हे कशाबरोबर खाता येईल? नुसतंच चांगलं लागेल. हे सॉस सोबत खाता येईल, पुदिन्याची चटणी त्याच्यासोबत खाता येईल. गुड. ह्याला सुद्धा आपल्याला वाफ काढायची? हो, वाफ काढायची. याला पहिले सगळीकडून सारखं फ्राय होऊन जाऊ दे, मग आपल्याला वाफ काढायची. आता आपल्याला याची वाफ काढायची. हे किती वेळ लागेल आपल्याला तसं ठेवायला? साधा एक वाफ फक्त काढायची आपल्याला. 2-3 मिनिट. 2-3 मिनिटं. की रेडी टू इट? रेडी टू सर्व. रेडी टू इट. ओके.
लिहून घ्या साहित्य आणि कृती. भरवा पडवळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पडवळ, टोमॅटो, सिमला मिरची, कांदा, जिरेपूड, बडीशेप, हिंग, कोथिंबीर, तीळ, हिरवी मिरची, धणेपूड, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये धणेपूड, जिरेपूड, हळद, तिखट, कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर, बडीशेप आणि हिरवी मिरची घालून झाकण ठेवून मिश्रण वाफवून घ्यावं. या वाफवलेल्या मिश्रणामध्ये मीठ घालावं आणि ते एका प्लेटमध्ये काढावं. पडवळाच्या आतला गर काढून घ्यावा. त्यामध्ये सिमला मिरची आणि टोमॅटोचं मिश्रण भरावं. पडवळाच्या तुकड्याच्या दोन्ही बाजूला तीळ लावून घ्यावेत. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यावर हे भरलेलं पडवळ शालो फ्राय करून घ्यावं आणि वाफवून डिश सर्व्ह करावी. मंडळी, गौरव आणि आशिषने एक पदार्थ बनवलेले तुम्ही खाऊन बघणार आहे, पण तत्पूर्वी हा एक आपल्याला रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक गिफ्ट आहे तुम्हाला सगळ्यांना. कोण कसा वापर करता येईल ते बघा जरा. तुमच्या कोण ओळखीचा वगैरे काय असेल, ओळखीची कोणी काय असेल, काय अजून नाही का काही? नाही खोटं बोलतोय, अडखळत सांगतो सांगू की नको? सांगू की नको म्हणजे एकदम पडद्यावर कसं सांगतो पण बघणार आहेत. ओके, तर तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची गिफ्ट आहे. आणि मंडळी तुम्हालाही सांगतो, असे वेगवेगळे ग्रुप इथे येणं आवश्यक आहे. ट्रेनमधला ग्रुप अजून आलेले नाही आहेत, तर ट्रेनमधल्या ग्रुपला जर इथे यायचं असेल तर आम्हाला लगेच पत्र टाका. आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आता निघायची वेळ झालेली आहे, कारण खाण्याची वेळ झालेली आहे, बरोबर की नाही? आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. आता खादाडी नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.